जवळपास 15 लाख ऊसतोड कामगारांच्या मतदान हक्कासाठी औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी झाली आहे। त्यावर केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली आहे। तात्पुरत्या स्वरूपात एवढ्या मोठ्या स्थलांतर केलेल्या समुदायाच्या मतदानाच्या हक्कासाठी काय उपाययोजना करता येईल ते बघा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश एस पाटील आणि न्यायमूर्ती प्रफुल्ल एस कुंभाळकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत। महाराष्ट्र श्रमिक ऊसतोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन हरिभाऊ राठोड यांनी ॲडव्होकेट देवीदास आर शेळके आणि ॲडव्होकेट सुनील एच राठोड यांच्या मार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे। ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यामध्ये राज्यातील मराठवाडा, खानदेश आणि विदर्भामधील सुमारे 15 लाख ऊसतोड कामगार दरवर्षी उपजीविकेसाठी राज्याच्या इतर भागात आणि शेजारील राज्यांमध्ये स्थलांतर करतात। त्यामुळे या कालावधीत ज्या काही निवडणुका होतात त्या निवडणुकांमध्ये हे ऊसतोड कामगार त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतात आणि या विधानसभा निवडणुकीत देखील हे कामगार त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती ॲडव्होकेट शेळके यांनी खंडपीठाला दिली आहे। जवळपास 12 ते 15 लाख स्थलांतरित ऊसतोडणी कामगारांचा मतदानाचा प्रश्न घेऊन महाराष्ट्र श्रमिक व ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं माननीय मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर एक जनहित याचिका त्या ठिकाणी दाखल करण्यात आली होती। या याचिकेची सुनावणी काल त्या ठिकाणी झाली। या सुनावणीच्या दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य शासन या सर्व प्रतिवादींना त्या ठिकाणी नोटीस बजावलेली आहेत आणि अशी तोंडी विचारणा देखील केली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाला अशी तोंडी विचारणा देखील केलेली आहे की इतर सरकारी कर्मचारी आणि बॉर्डरवरील जे काही सैनिक आहेत यांना ज्या पद्धतीनं पोस्टल बॅलेटची सेवा अवेलेबल करून देण्यात येते त्या पद्धतीनं हीच सेवा या धर्तीवर या स्थलांतरित ऊसतोड कामगारांना त्या ठिकाणी करून देण्यात येईल का, अशी तोंडी विचारणा देखील केली आहे। तसंच त्याच पद्धतीनं लोकशाहीचा एवढा मोठा उत्सव चालू असताना निवडणुकीपासून आणि मतदानापासून राज्यभरातला हा 12 ते 15 लाख ऊसतोडणी व जो कामगार आहे तर तो कामगार हा मोठा टक्का जर समजा या निवडणुकी आणि मतदानापासून जर बाजूला फेकला जात असेल आणि वंचित राहत असेल तर ही लोकशाहीसाठी चांगली बाब नाही, अशी खंत देखील माननीय कोर्टाने व्यक्त केली आहे। या संदर्भातली पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे।